कार्यकर्ता हितोपदेश. मूळ श्लोक. परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर श्री मोहनजी भागवत. निरूपण डॉक्टर गिरीश अफळे. श्लोक 7. स्वतः टीका करू नये, परनिंदा मनात ठेवू नये, स्वतःचे वागणे व्हावे शक्यतो निर्दोष. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली. संघाला महात्मा गांधीजींच्या हत्येच्या कटात गुंतवण्याचे बेशरमपणाचे कृत्य सरकारने केले होते. 1 फेब्रुवारीला श्री गुरुजींवर गांधींच्या खुनाचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली. मात्र या कृत्यात आपण कमालीचा मूर्खपणा केला असल्याची खात्री पटल्याने सरकारने त्यांच्यावरील आरोप मागे घेतले. मात्र एक स्थानबद्ध कैदी म्हणून तब्बल 18 महिने श्री गुरुजी तुरुंगात होते. सत्याग्रह करून 70,000च्या वर स्वयंसेवक तुरुंगात गेले. संघावरील बंदी 12 जुलै 1949 रोजी नेहरू सरकारने विनाअट उठवली. नोव्हेंबर 1949चा पहिला आठवडा होता. श्री गुरुजी बेळगावहून रात्रीच्या वेळी मिरजेला पोचले. स्वागत झाले तेच मुळी चालते व्हाने. त्या पाठोपाठ दगडांचा वर्षावही झाला. स्वयंसेवकांनी असे स्वागत करणारा जमाव एकीकडे अडवून ठेवला होता. आरक्षी दल किंकर्तव्य मूढ होऊन नुसते पाहत उभे होते. रात्रीची वेळ आणि विरोधी वातावरण. तरीही असंख्य बंधू व माता फुलांनी आरत्यांनी स्वागतासाठी उपस्थित होत्या. त्यांच्याशी तशाच परिस्थितीत बोलून गुरुजी निघाले. कोल्हापूरला पहाटे पहाटे पोचले. पुन्हा स्वागताची तीच तऱ्हा. दगड, काठ्या, काळी निशाणे आणि चालते व्हा याच्या गर्जना. प्रभाकर चित्राच्या म्हणजेच स्टुडिओच्या छायेत श्री भालजी पेंढारकरांच्या पालकत्वाखाली श्री गुरुजी स्वयंसेवक बंधूंना म्हणाले, आपला निश्चय आहे समाजाला संघटित करण्याचा. ह्याच बंधूंना आपलेसे करायचे आहे म्हणून आपला व्यवहार प्रेमपूर्णच असला पाहिजे. याही चाचणीतून स्वयंसेवक यशस्वी होऊन बाहेर पडले. एकूणच या बंदीनंतरच्या कालखंडाविषयी पुरुषार्थ या मासिकातील एका लेखात श्री गुरुजींनी लिहिले, आपला म्हणून ज्याने आग्रहाने कवटाळायचं, ज्याची सेवा करायची, तो हाच आपला समाज आहे. त्याने फुलं उधळली काय, त्याने फुलांच्या माळा घातला काय किंवा जोड्यांच्या माळा घातल्या काय, तसेच त्याने स्तुती केली काय, निंदा केली काय, शिव्या दिल्या काय, किंबहुना त्याने काहीही केले तरी काय, तो आपलाच आहे. खरी निष्ठा ठेवून निस्वार्थपणे त्या समाजाला आपलासा करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाच तो आहे. परीक्षा घेण्यासाठी म्हणून तो अनेकदा चांगले वाईट करेल, पण ती केवळ परीक्षाच. वास्तविक अंतःकरणाने तो आपलाच आहे. आपल्याबरोबर तो येईल. इतकेच काय, आपल्या अलौकिक निष्ठेमुळे तो आपला अनुयायी बनून सतत मागे येईल. समाज हा परमेश्वराचे रूप आहे व परमेश्वराने सांगूनच ठेवले आहे की मी भक्तांचा दास आहे. आपण खरे भक्त होण्याची आवश्यकता आहे. कर्तव्यपूर्ती ही परमेश्वराचीच सेवा आहे अशी भावना ठेवून पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा व त्यात जे काही बिकट प्रसंग येतात ते त्याचाच कृपाप्रसाद आहे असे मानून कर्तव्य मार्ग आक्रमित जायचे. हाच बोध या प्रसंगातून घेऊन त्वदीयाय कार्याय बद्धा कटियम असे म्हणत पुढे जात आहे. स्वतः टीका करू नये, परनिंदा मनात ठेवू नये, याचे याहून चांगले उदाहरण कोणते असू शकते. आपले आचरण जर निर्दोष नसेल
तर इतरांकडून आपण तशी अपेक्षा करू शकत नाही. स्वतःचे वागणे व्हावे शक्यतो निर्दोष, या उक्तीची प्रचिती परमपूजनीय श्री गुरुजींच्या आयुष्यातील पुढील प्रसंगात दिसते. संघाचे कार्यक्रम वेळेवर सुरू होतात असे नुसते म्हणून काय होणार आहे? वेळेवर पोचण्यासाठी श्री गुरुजींनी किती टोकाचे परिश्रम घेतले आहेत हे बघा. एकदा स्वयंसेवकांनी एक मोठा सामूहिक कार्यक्रम योजला होता. श्री गुरुजी जेथे उतरले होते तेथून मोटारीत बसून कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले. रस्त्यातच मोटार बिघडली. चालकाने लगेचच मोटार दुरुस्त करायला सुरुवात केली. कार्यक्रम सुरू व्हायला अवघी 20 मिनिटे शिल्लक होती. श्री गुरुजींना एकूण अंदाज आला की चालकाने कितीही प्रयत्न केले तरी गाडी वेळेत दुरुस्त होणार नाही. ऐनवेळी दुसरी गाडीही मिळेना. श्री गुरुजींना तर वेळेत पोचायचे होते. ठरलेल्या वेळेवर निश्चित पोचणे हे तर श्री गुरुजींचे खास वैशिष्ट्य होते. तेवढ्यात त्यांना दिसले की एक स्वयंसेवक कार्यक्रमाच्याच दिशेने चालला आहे. श्री गुरुजींनी त्या स्वयंसेवकाला थांबविले आणि त्याच्या सायकलीवर स्वार होऊन मैदानाकडे निघाले आणि वेळेवर पोचले सुद्धा. श्री गुरुजी किती निराभिमानी आहेत आणि सरसंघ चालक असूनही सायकलवर बसून गेले याचे त्या स्वयंसेवकाला आश्चर्य वाटले. शिवाय आपल्या सायकलवर बसून श्री गुरुजी गेले याचा त्याला कोण अभिमान वाटला? डॉक्टर हेडगेवार व श्री गुरुजी यांच्या अंतिम काळातील अजून हाही एक प्रसंग बघा. फरक इतकाच की डॉक्टर हेडगेवार सरसंघ चालक असताना श्री गुरुजी सरकार्यवाह होते, तर श्री गुरुजी सरसंघ चालक असताना श्री बाळासाहेब देवरस हे सरकार्यवाह होते. प्रत्येक वर्षीप्रमाणे 1973 साली संघ शिक्षा वर्ग देशभर सुरू झाले होते. श्री गुरुजींची तब्येत इतकी ढासळली होती की ते कोणत्याही शिबिराला जाऊ शकत नव्हते. त्यामुळेच ते नागपुरात होते. शिबिरात न जाणे ही गोष्ट श्री गुरुजींना कशी बरे रुचणार? एके दिवशी अत्यंत व्यथित होऊन ते म्हणाले, माझ्या प्रवासाचा कार्यक्रम बनवा. देशभरात संघ शिक्षा वर्गाची शिबिरे चालू आहेत आणि मी मात्र येथे बसू नये. किमान मला शिबिरातील स्वयंसेवकांना भेटू तरी द्या. त्यांच्या सेवेत असलेला कार्यकर्ता म्हणाला, गुरुजी, डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की तुमची तब्येत प्रवासाला जाण्यास योग्य नाही. श्री गुरुजी उत्तरले, मी सांगतो तसे कर. डॉक्टर जे सांगतात ते महत्वाचे का सरसंघ चालक सांगतात ते महत्वाचे? त्या कार्यकर्त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो सरळ तात्कालीन सरकार्यवाह श्री बाळासाहेब देवरस यांच्याकडे गेला आणि श्री गुरुजींची इच्छा त्याने त्यांना सांगितली. काही क्षण बाळासाहेब देवरसही गप्प बसले. नंतर म्हणाले, जा, गुरुजींना सांग की सरकार्यवाहांचा आदेश आहे की जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत ते खोलीतून बाहेरही येणार नाहीत. कार्यकर्ता गडबडला, पण तोही स्वयंसेवकच पडला. काय करणार? श्री गुरुजींकडे जाऊन त्याने सरकार्यवाहांचा निरोप सांगितला. अगदी जसाच्या तसा त्यांच्या शब्दात सांगितला. श्री गुरुजी काही क्षण विचार करत गप्प बसले. मग म्हणाले, जर सरकार्यवाहांचा आदेश असेल तर मात्र मला तो मानावाच लागेल. इतके बोलून श्री गुरुजी शांत चित्ताने आपल्या खुर्चीत आरामात बसले. अनुशासन आणि आदेशाचे पालन असे अद्वितीय उदाहरण कुठे शोधून तरी सापडेल का? संघटनेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यालाही आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याच्या अनुशासनात राहावे लागते असा आदर्श घालून देणे ही श्री गुरुजींच्याच बुद्धीला पेलणारी गोष्ट नव्हे काय? अन्यथा दुसरा कोणी असता तर? हा प्रसंग अकोल्यात घडला आहे. एकदा परमपूजनीय डॉक्टरजी व श्री बापूसाहेब सोनी हे मोटारीने शहरातून जात असता एका गृहस्थाने मोठ्या आदराने डॉक्टरांना वाकून नमस्कार केला. पण त्यावेळी डॉक्टरांचे बाहेर लक्ष नव्हते. धावत्या गाडीत जेव्हा बापूसाहेबांनी या नमस्काराचा उल्लेख केला
तेव्हा डॉक्टरांना आपणाला प्रतिनमस्कार करता आला नाही याची चुटपूट लागून राहिली व त्यांनी बापूसाहेबांजवळून त्या गृहस्थाचे नाव व पत्ता काढून घेतला व ते त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटून आले. लोकसंग्रह हा डॉक्टरांचा स्वभाव होता व त्यातून त्यांच्या अशा गोष्टी सहज घडत. डॉक्टर शिस्तीचे भोगते होते व त्यांनी स्वतःपासूनच त्या शिस्तीला प्रारंभ केला होता. संघटनेत एखादी गोष्ट योजली की तंतोतंत तशीच आणि तेव्हाच घडली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. नागपूरला एका कार्यक्रमासाठी वेळेवर पोहोचावे यासाठी त्यांनी एकदा आडेगाव या साधारण 20 मैल अंतरावर असलेल्या गावाहून अपरात्री चालण्यास सुरुवात केली. शिस्तीत ते असे कठोर होते व इतरांनाही असेच वळण लागावे यासाठी संघस्थानावरील सर्व शारीरिक कार्यक्रम व सैनिक संचलन या गोष्टी सर्वत्र काटेकोरपणे व्हाव्यात असे ते सांगत. प्रत्येक ठिकाणी नेमकेपणा आणि नेटकेपणा त्यांना हवासा वाटे. एकदा नागपूरच्या शिबिरात रात्री 10ला ठरल्याप्रमाणे दिवे मालवले जाऊन निजानी सुरू झाली. सर्वजण व्यवस्थित झोपले आहेत का नाहीत आणि कोठे कोणाला अडचण आहे की काय हे पाहण्यासाठी परमपूजनीय डॉक्टर व शिबिराचे सर्वाधिकारी हे कंदील घेऊन बाहेर पडले. एका तंबूत शिरताच तेथील अधिकाऱ्याने पुढे येऊन डॉक्टरांना प्रणाम केला. तेव्हा त्यांनी विचारले, तुमच्या तंबूत किती स्वयंसेवक आहेत? असतील 27-28 असे मोघम उत्तर दिले. त्यावर डॉक्टरांनी रागावून प्रश्न केला, हे काय आंबे आहेत 27-28 सांगायला? 27 सांगा, नाहीतर 28 सांगा. दिनांक 17 जून 1973 या दिवशी श्री गुरुजींच्या मृत्यूच्या 13व्या दिवशी तृतीय सरसंघचालक पूजनीय बाळासाहेब देवरस आपल्या श्रद्धांजलीच्या भाषणात म्हणाले, आपण सर्व स्वयंसेवक आपली वागणूक निर्दोष करून आपल्या कार्यक्षेत्रात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करीत समाज जीवनात परिवर्तन घडवून आणू. जीवनात आपण निरनिराळ्या भूमिका करत असतो. जीवन चरितार्थासाठी कुणी नोकरी करतो, कुणी अन्य व्यवसाय करतात. तसेच कौटुंबिक जीवनात वडील, भाऊ, मुलगा आदी संबंधाने बांधलेले असतो. कुटुंबात तसेच कार्यक्षेत्रात नागरिक या नात्याने आपली सर्वांची आदर्श वागणूक असली पाहिजे. दैनंदिन शाखेत गेल्याने आपली संघशक्ती वाढेल आणि आपल्या उत्तम आचरणातून समाज जीवनात आपण विशिष्ट परिवर्तन घडवून आणू शकू. स्वतःचे वागणे व्हावे, शक्यतो निर्दोष. यासाठी स्वयंसेवक कार्यकर्त्यांसाठी दैनंदिन शाखेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मग तो संघात कार्यकर्ता असो वा अन्य संस्थांमध्ये कार्य करणारा कार्यकर्ता असो. माननीय दत्तोपंत ठेंगडेजींचे या मुद्द्यांवरील विचार बघा. संघाचे राष्ट्र पुनर्निर्माण याचे कार्य करण्यासाठी इतर क्षेत्रात जाणाऱ्या स्वयंसेवक कार्यकर्त्यांचे व्यवहार योग्य प्रकारे केव्हा असू शकतात? यासाठी आणखी एक गोष्ट अत्यावश्यक असते. ती म्हणजे प्रत्येक स्वयंसेवकांनी आग्रहपूर्वक दररोज शाखेत आले पाहिजे. तसे तर प्रत्येक स्वयंसेवकांसाठी हा आग्रह असतोच, परंतु अन्य क्षेत्रातील हल्लीचे वातावरण ध्यानात घेतले तर त्या क्षेत्रात जाणारे राहणारे आपल्या कार्यकर्त्यांबाबत दररोज शाखेत येण्याचा विशेष आग्रह असतो. प्रत्येक दिवशी शाखेवर येणाऱ्या व्यक्तीचे स्खलन होण्याची शक्यता फार कमी असते. या संदर्भात परमपूजनीय गुरुजींनी मलाही आपल्या खास शैलीत एक धडा शिकवला. मी तर संघाचा प्रचारक होतो, तरी देखील शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नेते तसेच कार्यकर्ते यांच्याबरोबर चांगले संबंध असावेत म्हणून मी त्यांच्याबरोबर सुद्धा काम करीत होतो. एके दिवशी मी परमपूजनीय गुरुजींबरोबर बसलो होतो. आमच्याबरोबर माननीय आबाजी थत्ते देखील होते. तेव्हा परमपूजनीय गुरुजींनी विचारले, आता तुम्ही शेड्यूल कास्ट फेडरेशनचं काम करीत आहात, तर दररोज सकाळी शाखेत जाणं जमत नसेल. मी म्हटले,
हो, आता शाखेत जाणं जरा कठीणच आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या कार्यकर्त्यांची सवय अशी आहे की सायंकाळी बैठक सुरू होते व ती रात्री उशिरापर्यंत चालते आणि मग त्यामुळे सकाळी लवकर उठणं शक्यच होत नाही. मग परमपूजनीय गुरुजींनी विचारले, या कार्यकर्त्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करण्यात कितपत यश आले? मी त्यांना सर्व हकीकत सांगितली. परमपूजनीय गुरुजी म्हणाले, खूपच चांगलं काम केले आहे. यात तुम्ही खूपच मानसिक कष्ट सहन केले असतील. परमपूजनीय गुरुजींनी असे म्हटल्यावर मला खूप आनंद झाला. असे वाटले की आजपर्यंत केलेल्या कामाला परमपूजनीय गुरुजींनी मान्यता दिली. 1-2 मिनिटांनी गुरुजी म्हणाले, शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या लोकांशी संपर्क करण्यासाठी एवढा वेळ द्यावा लागतो तर स्वाभाविकच आहे की शाखेवर येणं जमत नसेल. मागील 3-4 दिवसांपासून हा आबा म्हणत होता की दत्तोपंत शाखेत येत नाहीत. मी आबाला समजावले की दत्तोपंत समजतात की ते जे काम करीत आहेत ते संघकार्यच आहे, संघाच्या प्रेरणेनेच करत आहेत. या दृष्टीने ते 24 तास संघाचेच काम करत आहेत. त्यामुळे ते शाखेवर येऊ शकत नाहीत तर बिघडले कुठे? काय दत्तोपंत, खरं आहे ना? आता मात्र मी घाबरलो. प्रथम मला वाटले की श्री गुरुजी माझी प्रशंसा करीत आहेत. आता लक्षात आले की बात एकदम बदलून गेली आहे. मी मान खाली घालून चुपचाप बसलो. श्री गुरुजींनी पुन्हा विचारले, काय दत्तोपंत, मी म्हणतो ते खरे आहे ना? मी मोठ्या कष्टाने मान हलवली. त्यानंतर श्री गुरुजी म्हणाले, आबा ऐकून घ्या हे काय म्हणत आहेत. आणि मग मला म्हणाले, मी 3-4 दिवसांपासून आबाला समजावून सांगत आहे, परंतु मी सांगतो ते त्याच्या लक्षातच येत नाही. हा मला देखील दररोज संघस्थानावर येण्यासाठी आग्रह करतो. मी त्याला सांगितले की अरे बाबा, मी संघाचा सरसंघ चालक आहे. संघाशिवाय माझ्या जीवनात कोणत्याही गोष्टीला थारा नाही. माझी जी काही हालचाल असते ती संघ कार्याचा भाग असतो. जर मी 24 तास संघाच्या शिवाय आणखी कोणतेच काम करीत नाही तर माझ्यावर संघ शाखेत दररोज 1 तास उपस्थित राहण्याची सक्ती का? मी त्याला समजावून सांगतो, परंतु आबा ऐकतच नाही. मी यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करणे शक्यच नव्हते. श्री गुरुजींना काय म्हणायचे होते ते सर्वांच्या लक्षात आले. माझ्या तर चांगलेच लक्षात राहिले आणि तेव्हापासून मी दररोज शाखेत जाऊ लागलो. आदर्श आणि निर्दोष वागणुकीचे हे एक उदाहरण बघा. संभाजीनगर बस स्थानकावर राजाभाऊ भोसले उभे होते. पहिल्या काळात आणि त्यानंतर ते कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात प्रचारक होते. काशीकर यांच्या संस्कार वर्गाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम होता. नगरच्या 2 महिला कार्यकर्त्या कार्यक्रम आटोपून निघाला. राजाभाऊ बसमध्ये का बसत नाहीत याचे त्यांना आश्चर्य वाटत होते, कारण दुसरी बस लवकर नव्हती. त्यांनी राजाभाऊंना विचारले. राजाभाऊंनी सहजपणे सांगितले, याचे भाडे जास्त आहे. एशियाड बसने मी शक्यतो प्रवास करत नाही. वय वर्ष 60च्या पुढील सततच्या प्रवासाने हाडे खिळखिळी झालेली. संघाच्या सुरुवातीच्या काळातील प्रचारक असल्याने त्यावेळी जो त्रास सहन करावा लागला त्यामुळे शरीर झिजलेले. तरी हा माणूस लाल पिवळ्या गाडीतून प्रवास करायचा, कारण स्वयंसेवकांचा समर्पणाचा पैसा हा तितक्याच काटकसरीने वापरला पाहिजे हे तत्व. या दोन्ही कार्यकर्त्यांनी त्यांचे नगरचे तिकीट काढले आणि त्यांना घरी घेऊन आल्या. त्यातील एक नवीन होत्या आणि राजाभाऊ यांच्या वागण्याने त्या अवाक झाल्या. प्रचारक व्यवस्थेची ही त्यांना झालेली ओळख होती. जो परिचय अनेक संघ परिचय वर्गामधून होणार नाही, तो परिचय राजाभाऊ भोसले यांच्या आचरणातील एका तत्वांनी त्यांना झाला.
या प्रेरणेतून पुढे कार्यकर्त्या म्हणून त्या अनेक वर्षे चांगले काम करत राहिल्या. पूजनीय बाळासाहेब देवरस सरसंघचालक असतानाच 25 जून 1975 या दिवशी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिराजींनी आणीबाणी घोषित केली. 60 कोटी जनतेचे लोकशाहीचे हक्क संपुष्टात आले. मिसाखाली कित्येक हजार स्वयंसेवकांना विनाकारण कारागृहात डांबण्यात आले. 2 वर्षांनी श्रीमती इंदिराजींना आणीबाणी उठवणे भाग पडले. नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. तेव्हा कुठे कारागृहातून स्वयंसेवकांची मुक्तता झाली. नागपूरच्या सत्काराच्या प्रकट कार्यक्रमात पूजनीय बाळासाहेबांनी विचार मांडताना स्पष्ट केले, आपली भूमिका विसरा आणि क्षमा करा अशीच असली पाहिजे. स्वतः टीका करू नये, परनिंदा मनात ठेवू नये. पहिल्या संघबंदीनंतर परमपूजनीय श्री गुरुजींनी असेच धोरण ठेवले होते. एवढे विशाल हृदय असल्याशिवाय संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन कसे शक्य आहे? स्वतःचे वागणे व्हावे शक्यतो निर्दोष. याचे याहून जास्त चांगले उदाहरण कोणते असू शकते? कार्यकर्ता हितोपदेश. मूळ श्लोक परमपूजनीय सरसंघचालक डॉक्टर श्री मोहनजी भागवत. निरूपण डॉक्टर गिरीश अफळे. अभिवाचन विवेक पांडकर व श्रीश देशपांडे. ध्वनिमुद्रण प्रद्युम्न क्षीरसागर. स्टुडिओ गंधार, बारामती.